अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत। अजित पवार आपल्या अर्थसंकल्पाच्या पेटाऱ्यातून कोणत्या नव्या घोषणा करतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। राज्यातील सर्वात पॉवरफुल घराण्याचं होमग्राऊंड बारामतीची निवडणूक यंदा चुरशीची होण्याची चिन्ह आहेत। शरद पवारांविरोधात पुतणे अजित पवारांनी दंड थोपटल्यामुळे बारामती निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे। पवारांच्या घरातच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यामध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे। तर पवार लेक सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत। शरद पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत आणि तब्बल 5.5 तास मतदारसंघाचा आढावा ते घेणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीत 27 जागा भाजप, 14 जागा शिवसेना तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा देण्यात आल्या असून मित्रपक्षांना 3 जागा दिल्या जाणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। राज्यात महायुती असल्यामुळे यामध्ये जागा वाटप कसं होणार याची उत्सुकता राज्याला लागली आहे। वर्षावरती याच संदर्भात शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली आणि या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 18 जागा लढवाव्यात असा आग्रह धरल्याची माहिती समोर आली आहे। अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर आता मराठवाड्यामध्ये पक्षाला आणखी एक खिंडार पडलंय। काँग्रेसचे निष्ठावंत अशी ओळख असलेले माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी पक्षाला रामराम केलाय। बसवराज पाटील यांनी सोमवारी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि दुपारी 4 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात बसवराज पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे। भाजप आमदार गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व मतदारसंघात कोणतेही विकास काम करत नव्हते असा आरोप महेश गायकवाड यांनी केला। महेश गायकवाडांवरती आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला होता आणि रुग्णालयात 24 दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना अखेर डिस्चार्ज मिळाला। अजय बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध चुकीचं वक्तव्य केलंय, त्यामुळे समस्त सावेडी गावाच्या वतीनं अजय बारसकरांचा निषेध करण्यात आला। तसंच सावेडी गाव देखील मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देत पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत उभा राहील अशी माहिती पत्रकार परिषदेत समस्त सावेडी गावाच्या ग्रामस्थांनी दिली। धाराशिव जिल्ह्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटप रखडलं असल्याचा आरोप करण्यात येतोय आणि धाराशिव तालुक्यामध्ये 3000 नोंदी आढळून आल्या, त्याचं व्हेरिफिकेशन देखील झालेलं आहे। तरीही प्रमाणपत्र वाटप झालं नसल्यानं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी करत प्रमाणपत्रांचं वाटप लवकर करण्याचं ठणकावलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला आणि महाराष्ट्रामध्ये पाणी समित्यांच्या माध्यमातून जलसंवर्धनासाठी प्रयत्नशील असलेल्या जळगावच्या अमळनेर इथल्या शिरूड गावच्या उपसरपंच कल्याणी प्रफुल्ल पाटील यांच्याशी त्यांनी जवळपास 8 मिनिटं संवाद साधला। ग्रामविकासाला चालना देत असताना शिरूडच्या उपसरपंच कल्याणी पाटील यांनी जलसंधारण, मृदा संधारण, सेंद्रिय शेती यावरती विशेष भर दिलाय। वंचितची महाविकास आघाडीसोबत युती होणार की नाही हे अद्यापही अस्पष्ट आहे। अशातच आता वंचितचा पुण्यातील सभेचा टीजर जारी करण्यात आलाय। यामध्ये मी एकटाच पण पुरून उरेन अशी टॅगलाईन घेण्यात आली आहे। या टॅगलाईनमुळे नेमकं वंचितच्या मनात काय असा नवा प्रश्न उभा ठाकलाय। राज ठाकरे महायुतीत येणार नाहीत, जर येणार असतील तर त्यांना घेऊ नये असं मत रामदास आठवलेंनी व्यक्त केलं। राज ठाकरे आले तर आम्हाला मिळणाऱ्या 2 जागाही मिळणार नसल्याचं ते म्हणाले। माळशिरसच्या शंकर सहकारी साखर कारखान्यावरती पुन्हा एकदा मोहिते पाटलांचं वर्चस्व दिसून आलं। निवडणुकीमध्ये 21 पैकी 19 जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर 2 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मोहिते पाटील पॅनलचे उमेदवार विजयी झालेत। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड शहरामध्ये गोंडवन शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी शिक्षण, समाज, पालक आणि स्वत्व निर्माण याविषयी विचार मांडले। घरातील सदस्यांनी समाजात आपलेपणाने मिसळायचं ठरवल्यास घरचा मुलगा जात विसरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील जनतेला खुलं पत्र लिहिलंय। विचारधारा, ध्येय, धोरणं यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकासकामे वेगानं मार्गी लागावीत, याच उद्देशानं वेगळी भूमिका घेतली अशा आशयाचं पत्र अजित पवारांनी लिहिलं। अजित पवारांनी कितीही पत्र व्हायरल केली तरी जनतेला हे पचनी पडणार नाही, त्यांनी याची फळं त्यांना भोगावीच लागणार अशा शब्दात नाना पटोले यांनी टीका केली। मोदी जसे चहाची स्टोरी सांगायचे, आता तसं अजित पवार अंडी विक्री करत होते अशी स्टोरी सांगत असल्याचा टोला त्यांनी लगावला। रायगडावरती पालखीमधून जाणं हा फक्त छत्रपतींचा प्रोटोकॉल आहे, मात्र शरद पवारांनी तो मोडला।
या गोष्टीचा शिवभक्त निषेध करत असल्याचं व्याख्याते नामदेव जाधव यांनी सांगितलं। याविरोधात शनिवारी आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे। रायगडावरती दुग्धाभिषेक करण्यात येईल अशी माहिती जाधव यांनी दिली। तर 23 मार्च रोजी शरद पवारांच्या घरावरती मोर्चा देखील काढला जाणार आहे। अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेडमध्ये त्यांच्या समर्थकांनी भाजपात प्रवेश करण्याचा धडाकाच लावलाय। गेल्या 3 दिवसांपासून अशोक चव्हाणांचे समर्थक त्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करतायत। जिल्हाभरातून आलेल्या महिला पदाधिकारी आणि समर्थकांनी भाजपात प्रवेश केला। मुंबईच्या काही भागामध्ये आज पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पीसी पंपिंग स्टेशनला आग लागली होती आणि या घटनेमुळे मुंबईच्या काही भागात आज पाणीपुरवठा बंद असेल। धाराशिव औसा तुळजापूर महामार्ग बांधणाऱ्या कंत्राटदाराविरोधात गावकरी चांगलेच आक्रमक झालेत। अतिक्रमणाच्या नावाखाली गावकऱ्यांच्या घरावरती बुलडोझर चालवण्यात येत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला। या विरोधात करजखेडा गावकऱ्यांनी कंपनीवरती कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। एक 3 दिवसांचं जिवंत अर्भक पोत्यात बांधून बेवारस टाकून देण्यात आलं। बीडमधील या धक्कादायक घटनेमुळे खळबळ माजली। बीडच्या मांजरसुंबा कपिधार रस्त्याच्या कडेला हे 3 दिवसाचं पुरुष जातीचं अर्भक आढळलं। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अर्भकाला तत्काळ नेकनूर इथल्या स्त्री रुग्णालयात उपचारासाठी भरती केलंय। जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचं तुफान गारपीट झाली। चाळीसगाव तालुक्याला अचानक गारपिटीचा तडाखा बसला आणि या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारीसह फळपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पाऊस आणि गारपिटीचा जोर प्रचंड होता, त्यामुळे रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहताना दिसत होते। अनेक ठिकाणी गारांचा खच पडला होता, त्यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाले। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गारपीट आणि वादळी पावसाचा पुन्हा एकदा फटका बसतोय। हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, संग्रामपूर, जळगाव, जामोद आणि नांदुरा तालुक्याला पावसाचा फटका बसलाय, तर अनेक भागात गारपीट देखील झाली, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडलाय। बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय। गारपिटीच्या माऱ्यानं पक्षी मृत्युमुखी पडलेत। गारपिटीमुळे शेकडो पक्षी मृत्युमुखी पडल्याची घटना बुलढाण्यातल्या संग्रामपूर तालुक्यात घडली। मनमाडमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला। काही भागात गारपीट सुद्धा झाली। पावसामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला असून कांदा, गहू आणि हरभरा या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्गात सुपारी पिकाला फटका बसलाय। फळगळती सुरू झाल्यानं बागायतदार संकटात सापडलेत। टॅक्स वसुलीसाठी पुणे महापालिकेनं टॅक्स थकवलेल्या नागरिकांच्या घरासमोर ढोल वाजवून वसुलीचे प्रयत्न सुरू केलेत। महापालिकेच्या बजेटपूर्वी थकीत टॅक्सची वसुली करण्याची मोहीम महापालिकेनं सुरू केली आहे। कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या मूर्तीची सद्यस्थिती लवकरच समोर येणार आहे। मूर्तीची पाहणी करण्यासाठी कोर्टानं आयुक्त नेमलेत। 2 महिन्यात मूर्तीच्या सद्यस्थितीचा अहवाल देण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेत। भिवंडीच्या राहूर गावात भूमिहीन शेतकऱ्यांच्या जमिनींवरती धनदांडग्यांनी केलेल्या अतिक्रमणांवरती तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली। श्रमजीवी संघटनेनं पाठपुरावा केल्यानंतर ही कारवाई झाली। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत वाशिमच्या कोंडाळा परिसरातील भुयारी पुलाच्या विकास कामाचं भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमांतर्गत अमृत भारत स्टेशन योजनेवरती आधारित आयोजित चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं। जळगावातील अमळनेर येथील रेल्वे स्थानकाचा अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेत समावेश झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या कामाचं भूमिपूजन झालं। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव रेल्वे स्थानकाला अमृत भारत योजनेत समाविष्ट करण्यात आले आणि या योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार असून रेल्वे स्थानक परिसराचं सुशोभीकरण, बाग निर्मिती, आकर्षक आणि सुसज्ज इमारत, पार्किंग व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचा विमा अद्यापही मिळालेला नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं यवतमाळच्या कृषी कार्यालयावरती मोर्चा काढला आणि यावेळी शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलनाला सुरुवात केली। शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये केमिकल माफियांचा वाढलेला हैदोस थांबवावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। अकोला शहरातील मालमत्ता कर वसुलीचं कंत्राट रद्द करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटानं अकोला महानगरपालिकेत आंदोलन केलं। यावेळी संतप्त शिवसैनिकांनी कर विभागाला कुलूप लावून कार्यालयातील खुर्ची बाहेर आणून खुर्च्यांची तोडफोड केली। नागपुरात मराठा समाज बांधवांकडून मनोज जरांगेंविरोधात आंदोलन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला।
सांगली जिल्ह्यातील बाजार समितीच्या लाक्षणिक बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। केंद्र सरकारच्या अध्यादेशाची होळी करत निदर्शनं करण्यात आली आणि या बंदमुळे कोट्यवधींचा व्यवहार ठप्प झाला। हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल खरेदीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले। पणन कायद्यामध्ये प्रस्तावित बदल करण्यात येऊ नयेत या मागणीसाठी हा बंद पाळण्यात आला। कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या धोरणात बदल करण्याच्या निर्णयाविरोधात बुलढाणा जिल्ह्यातील 13 कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी बंद पुकारला आणि व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानं बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पसरला। रायगड जिल्ह्यातील चिर्ले गावाजवळील खाडीपूल पडल्यानं दोघांचा मृत्यू झालाय। दोघे जण जखमी झालेत। पुलाखाली काही जण अडकल्याची भीती आहे। घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। नागपुरात भर चौकात कारनं पेट घेतला, त्यामुळे खळबळ माजली। चालकाच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। बुलढाणा तहसील कार्यालयाजवळच्या प्रांगणामध्ये आग लागल्याची घटना घडली। वर्दळीच्या ठिकाणी आग लागल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली। शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं। कर्तव्यावरती असताना हृदयविकाराचा झटका आल्यानं जवान निखिल घुगेंचा मृत्यू झाला। वाशिमच्या रिसोड तालुक्यात या जवानावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरालगत वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला। रामबजी चव्हाण वय वर्ष 60 असं मृत महिलेचं नाव आहे। सकाळी आपल्या पतीसोबत कारवा मार्गावरती बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या या दाम्पत्यापैकी पत्नी सरपण गोळा करत असताना वाघानं झडप घालून हल्ला केला। यानंतर एक मोठी बातमी येते सांगलीच्या